सो आम्ही पोहोचलोय उत्सव एक्झिबिशनला. म्हणजे मधोमधी उभे राहून या दोघी जणी फुल टाइमपास करतायत. कॅमेरावर भरपूरशा गोष्टी आहेत ज्या आम्ही दोघी बोलू नाही शकत. कुंटाला किती ताण लागली होती. आपल्याला उतरायचंय. जाऊन बसली. गुड मॉर्निंग, वेलकम टू प्रियंका प्रकाशच्या यूट्यूब चॅनलवर. सकाळचे 6:30 वाजले आहेत. इट्स सॅटर्डे. प्रकाश गेला त्याच्या मित्रांसोबत बाहेर, तर मी आली होती दीपक आणि आईच्या इथे राहण्यासाठी रात्रभर. स्नोईला मी इथे सोडलंय कारण की सकाळी 7 वाजता माझ्या कामाला ताई येतात आणि म्हणून मी परत घरी चालली आहे. मी क्विकली रेडी होणार आणि आज आहे मस्त मस्त दिवस, तर आपण काहीतरी मजेशीर करूया. सो कम विथ मी. मी घरी परत आलेली आहे. आता काय करते, पहिल्यांदा सगळं पटापट आवरते. मी स्वतः रेडी होते आणि सगळं सामान, थोडंफार सामान पॅक करून परत दीपक अबोलीच्या घरी जाते. स्नोईला रेडी करते आणि तिथनं फक्त मी आणि स्नोई चाललो आहे बाहेर. आज ऑलमोस्ट पूर्ण दुपार आम्ही दोघीही बाहेर राहणार आहोत आणि मी काय काय करणार आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. रेडी झालेली आहे, आंघोळ झाली, घरातलं आवरसावर झालं, सगळं काही झालं आणि लकीली सगळं झाल्यावरच आईचा फोन आला की स्नोई झोपेतनं उठून गेली आहे. मी तिला ऑलरेडी 2-3 रिझन देऊन दिलेत. माझे रिझन संपून गेलेत की तू कुठे गेली आहे म्हणून. तर लवकरात लवकर ये. तर आता मी 5 मिनिटात रेडी होते कारण की तिकडे जाऊन मला स्नोईला पण रेडी करायचं आहे, ब्रेकफास्ट बनवायचं आहे आणि मग आम्हाला निघायचं आहे. सो ओनली मी, स्नोई अँड वन ऑफ माय फ्रेंड निकिता. तुम्ही तिला ऑब्व्हियसली मल्टिपल व्हिडिओज मध्ये बघितलंच असाल. तर आम्ही तिघेही चाललो आहे मस्त असं काहीतरी मजेशीर करायला. चला पटकन रेडी हो आणि जाऊ. आणि हो, दिस इज नॉट अ ब्रँड प्रमोशन. मी जेन्युइनली काही प्रोडक्ट खूप रेग्युलर बेसिसवर वापरते. सो दिस इज वन ऑफ देम, लॉरियलचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिरम. हे मला हीट प्रोटेक्शन पण देतं कारण की मी वारंवार स्ट्रेटनिंग करत असते. सो दॅट इज रिअली गुड फॉर दॅट. आणि काय म्हणतात, गुंथा, केसामधला जो गुंता होतो तो पण सहजपणे याच्यातनं निघतो. अँड द बेस्ट पार्ट इज इट स्मेल्स रिअली गुड आणि खूप वेळेपर्यंत याचा सुगंध राहतो. मी माझं शॅम्पू आणि कंडिशनर पण मोस्टली लॉरियल यूज करते. सो आणि हो, जेव्हा मी कोणते ब्रँड प्रमोट करत असते स्पेसिफिक टू हेअर केअर किंवा शॅम्पूज एनिथिंग लाईक दॅट, तर ते पण मी वापरते. असं नाहीये की मी नाही वापरत, बट हा, माझे जे रेग्युलर आहे दॅट इज ऑल्सो द पार्ट ऑफ इट आणि ते पण मी यूज करते जे ब्रँडसाठी मला प्रमोट करावे लागतात. सो मी जेन्युइनली ट्राय करते की तुमच्यापर्यंत तेच प्रोडक्ट पोहोचले पाहिजे दॅट आय ऍक्च्युअली यूज. सो दिस इज वन ऑफ देम. माझे केस फार फ्रिझी आहेत. सो आय यूज लॉट्स अँड लॉट्स ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोडक्ट कारण की तरच माझे केस, स्पेशली माझे बेबी हेअर जरा जागेवर असतात, थोडे मॅनेजेबल होतात. पण जर तुमचे केस ऑलरेडी खूप शायनी आहे, सिल्की आहे, तर त्याची क्वांटिटी तुम्हाला खूप कमी लागणार आहे. इट इज दॅट गुड आणि सुगंध खूप छान येतो. आय लव्ह दिस प्रोडक्ट. तर आता बडबड कमी करते आणि पटकन निघते. चला, आता सगळं काही सॉर्ट झालं आहे. सोयीचा अजून एकदा कॉल येऊन गेला आहे आणि आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे घातलं एकदम करकरीत व्हाईट शर्ट आणि स्नोईसाठी पण व्हाईटच घेऊन चालली आहे. तर चला पटकन जाऊ. स्नोई इज फायनली रेडी आणि आम्ही लिटरली दोघी जणी असं ट्विनिंग करतोय है ना स्नोई? स्नोई आणि मम्मानी सेम टू सेम घातलंय ना? हा, तुझ्यासारखं नाहीये. माझ्याकडे कॅन्डी आणि हार्ट आणि एव्हरीथिंग. आपण कुठे चाललोय तुला माहितीये का? सो ती पण खूप एक्सायटेड असते निकिताला भेटण्याकरता आणि निकिता पण इक्वली एक्सायटेड असते तिला भेटण्याकरता. सो आई आमच्या दोघींसाठी पोळी बनवत आहेत. सो वी कॅन हॅव अ क्विक ब्रेकफास्ट आणि मग आम्ही निघूया. इथे दादी आणि स्नोई बसलेल्या आहेत. स्नोईनी गुपू तिची पोळी खाऊन घेतली बिकॉज शी वॉज हंग्री आणि इथे मी खाती आहे चहा आणि खारी. स्नोईचं पॅपू चालू झालं. हॅपी इंडिपेंडन्स डे. हॅपी इंडिपेंडन्स डे. पण आमच्यासाठी नाहीये. आयटी वाले झालोय पण ते भेटलेलं नाहीये पूर्णपणे. आम्ही अजून पण त्याच काळात जगतोय. ऑल द बेस्ट. बाय कर दादीला आणि अंकलला बाय कर. बाय तर कर. बाय. Laugh
and dance all night. We should fly. द बेस्ट पार्ट इज स्नोईला कोकोनट वॉटर आवडते की नाही आवडत? हो बापे बस झालं. ठीक आहे ओके इट्स ओके. आपल्याला उतरायचंय. जाऊन बसली. उतरायचंय कुठे जायचं नाहीये. सो आम्ही पोहोचलोय उत्सव एक्झिबिशनला आणि नुकतं चालू झालं. आय थिंक ते लोक सेटअपच करतायत आणि आम्ही पोहोचून गेलो. लवकर आलोय. सो लेट्स सी काय काय अवेलेबल आहे. इथनं काही ना काही तर उचलायचंच आहे बिकॉज इथे मिळणार आहे फार अँटिक गोष्टी अँड टिकणाऱ्या गोष्टी. मेन म्हणजे हे बघा हे घेतलंय आपल्या मंदिरासाठी. असे 2 घेतले आहे. सो लेट्स सी ते कसे दिसतात. मला तर फार आवडले आहेत. मला 4000ला पडले आहेत. थोडं भाव केलं की ते करतात बरोबर. सो मंदिरासाठी 3 गोष्टी घेतल्या. 2 घंट्या आणि एक कळश विथ नारळ आणि आंब्याची पानं. सो असं पहिल्या स्टॉलवर 6000चा फटका झालेला आहे. बट आय थिंक दॅट वॉज बजेट फॉर दिस. नो वी डोंट हॅव माय किड. बजेट नाही आहे पण इट्स ओके. म्हणजे मला घ्यायचं होतं. माझ्या मनात इच्छा होती की मंदिर आपल्याला सुंदर करायचं आहे. सो मंदिरावर खर्च तर बनतोच. म्हणजे मधोमधी उभे राहून या दोघी जणी फुल टाइमपास करतायत. विचित्र. दोघी पण येड्या. आता आलो आहे साड्यांच्या सेक्शनमध्ये. बांगलादेशी साड्या असं त्यांनी म्हटलं आहे. दे आर लुकिंग रिअली प्रिटी. पण या सेक्शनमध्ये आम्ही नाही घुसणार आहे. निकिताचा भरोसा नाही. ती जाऊन फटाकन 10-15 हजाराची साडी उचलू शकते पण मी तर नाही घुसणार आहे. आम्हाला दिसलं काहीतरी युनिक. इट्स फ्रॉम थायलंड टॉय वर्ल्ड. इट्स रिअली क्यूट. काय घ्यायचं का काय करायचं? लिसन सो यू हैव टू टेक. लेना ही पडेगा. तो लेंगे. सोई ए सिया कसं आहे बॅग? कम्फर्टेबल आहे तुला? घ्यायचं आहे. डिड यू लाईक इट? थम्स अप कर. कॅमेरावर भरपूरशा गोष्टी आहे ज्या आम्ही दोघे बोलू नाही शकत. नाही तर आमच्या दोघींची प्राइजेसला घेऊन मटेरियलला घेऊन प्रत्येक गोष्टीला घेऊन काही ना काही कॉमेंट्री चालू आहे जी आम्ही दोघी पण ऐकू नाही शकत इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. कुठे माझं लेकरू? ती फार कोऑपरेट करते बाय द वे. सोई खूप जास्त गरम होत आहे. प्रचंड गरम आहे. सो स्नोई परेशान झाली. तिचे क्विकली फॉर्च्युनेटली कपडे आणलेले क्विकली तिचे कपडे चेंज केले. झालं थोडंसं ते मी वरती घेते तुला आता. चल मी तुला वरती घेते. बापरे उंटाला किती तहान लागली होती. सांगत नाही इतक्या वेळची तहान लागली म्हणून. सो फायनली पूर्ण फिरून झालेलं आहे. आय थिंक आम्ही एक सेक्शन सोडलं आहे फक्त. बाकी तर आम्ही पूर्ण बघितलंय. एकदा आय थिंक वन टाइम विजिट आहे. हां 1 टाइम विजिट तुम्ही करू शकता. ही पोरगी धक्का मारते स्पेशली मला. इफ यू आर लाईक तुमचं नवीन घर होतं आहे हो. किंवा इफ यू वॉन्ट टू ब्रिंग सम न्यू चेंज इन द हाऊस. त्याच्यासाठी इट इज नाईस. इट्स रिअली नाईस. खूप साऱ्या गोष्टी होत्या बघण्यालायक. सो या पुढच्या वीकेंडपर्यंत आहे. सो यू कॅन डेफिनेटली विजिट. ॲग्रिकल्चर ग्राउंडलाच आहे ते. आणि मी काय काय घेतलं आहे ते घरी जाऊन एकदा व्यवस्थित दाखवणार आहे. आपण कुठे चाललो? फेवरेट स्पॉट आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. येस. आपण ऑफिस मधनं तिथे खूपदा जायचो आम्ही तिथे जेवायला. आमचे टीम लंच साठी ती गो टू जागा होती. एक्झॅक्टली. आणि सो वी आर गोइंग देअर आफ्टर रिअली लॉंग टाइम. व्हेरी श्रावण चिकन नाही येणार. प्युअर व्हेज. पण प्युअर व्हेज लंच करू. आणि मुलगीने खूप त्रास दिला नंतर. फायनली वी आर हिअर. आणि हे आमच्या दोघींचं एकदम फेवरेट स्वीट डिश आहे. जर कधी मेनलँड चायनाला आला किंवा अशा जॅपनीज चायनीज स्टाईल रेस्टॉरंटमध्ये गेला तर डेफिनेटली ऑर्डर करा. हनी नूडल्स विथ आईस्क्रीम. अमेझिंग आहे.
लिटरली माय माउथ इज फुल ऑफ सलायवा. मला खूप जास्त आवडते. आय नो आय शुड नॉट बी हॅव्हिंग दिस, पण आम्ही भरपूर वर्षानंतर इथे परत आलेलो आहे, सो आय थिंक वी डिझर्व इट. लंच झालेला आहे. निकीला करतोय आम्ही बाय बाय. तिचं ऑटो आलाय, आमची राईड यायची आहे. बाय करून दे निकीला. मेळावा फिरून झाला, मस्त लंच पण झालं. आता निघालोय घरी. आम्ही डिरेक्टली चाललो आहे दीपकच्या घरी, कारण की आई पण तिथे आहे. सोयी जर आता ऑटोमध्ये झोपली तर तिला तिथेच ठेवणार आणि मी जाणार जुन्या घरी, आणि त्यानंतर बघू हाऊ द डे गोज. काही आता प्लॅन नाही आहे. ही बेबी इतकं कोऑपरेट करते आणि खूप छान राहते. आय एम रिअली रिअली व्हेरी ग्रेटफुल. ते खूप म्हणजे ती त्रासच नाही देत यार. खूपच क्यूट आहे. मला इतकी जास्त उत्सुकता झाली होती की पहिले येऊन इथे टांगलंय कपड्यांच्या याच्यावर टू सी हाऊ इट इज लुकिंग, आणि इट इज लुकिंग रिअली नाईस. आवाज पण एकदम मस्त जोरदार आहे दोन्ही याचा. सो विदाऊट इवन चेंजिंग क्लोज मी पहिलं काम केलंय ते अनबॉक्सिंग करायचं. आणि हो, दिस वन इज ऑल्सो, अरे कुठे गेला, हा, दिस वन इज सो सो ब्युटिफुल. मला तर हे बघितलं घ्यायची खूप इच्छा झाली, तर म्हटलं यार मौका नाही मिळणार. ऑनलाईन होतं पण ऑब्व्हियसली ऑनलाईन प्राइस नेगोशिएट नाही होत, तर ऑनलाईनपेक्षा कमी किमतीत मिळालं आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की एकदा विजिट करा टू बाय ऑल दीज आयटम्स. ह्या तीनच गोष्टी मी घेऊन आली. आणि स्नोईची ही बॅग, आय एम नॉट शुअर मला ही किती वर्थ इट वाटली आहे फॉर 1500, बट तिला आवडली. आणि इट्स नाईस, असं पण नाही की खराब क्वालिटी इज ऑल्सो गुड, आणि क्यूट आहे, खूप क्यूट आहे. आणि बाकी काही नाही, काही पण आणते यार ही मुलगी, सिरियसली. ओके, आम्ही आलो आहे घरी. मी विचार करते की थोडीशी झोप काढू, कारण की आय डोंट वॉन्ट की मला मायग्रेन चालू व्हायला पाहिजे म्हणून. कारण की मी ऑलमोस्ट 10 दिवस झाल्यात व्यवस्थित झोपली नाही, आणि काल रात्री तर मला बिलकुल चांगली झोप लागलेली नाही आहे. आय एम नॉट शुअर वाय. जागा बदलते म्हणून आय गेस. बट एनिवेज बघते. स्नोई पण झोपेत ना, ऑटोमध्येच ती 15-20 मिनिटं झोपली. आता ती फुल एनर्जाइज्ड आहे. सो आय एम नॉट शुअर, पण लेट्स सी हाऊ द इव्हनिंग गोज. ओके, तर घरी आलो आणि मग थोडंफार सामान बघितलं, आणि त्यानंतर मी आणि स्नोई जे ढाराढूम झोपलो ना की काय सांगू. खूप थकून गेलं होतं, प्लस रात्री काही व्यवस्थित झोप झाली नव्हती. सो दिस वॉज व्हेरी मच निडेड. नाहीतर नक्की माझा ना मायग्रेन ट्रिगर झाला असता. आता मायग्रेनवाल्यांचा ना हाच एक प्रॉब्लेम असतो. थोडं पण स्केड्यूल इकडे तिकडे झालं, काही नवीन ट्राय केलं, थोडी पण झोप कमी झाली, ॲसिडिटी झाली, म्हणजे काही क्षुल्लक रिझन्स लागतात फॉर द मायग्रेन टू गेट ट्रिगर्ड. बट एनिवेज ताईंना बोलवलं आहे मी, स्वयंपाकवाला आमच्या ज्या ताई आहेत त्या येणार आहेत. आम्ही डिनर करू, मग थोड्या वेळेस स्नोईला खाली खेळायला घेऊन जाईल. तिची बेस्ट फ्रेंड येते खाली खेळायला, तर त्याच्यासोबत ती थोड्या वेळ खेळेल. अँड देन आम्ही आय गेस दीपकच्या घरी परत जाऊ, कारण की मला इथे फक्त स्नोईला घेऊन झोपायला जरा भीती वाटते. बट लेट सी. आणि हो, उद्या प्रकाश फायनली त्याचा मिनी गेट टुगेदर जे असतं तिथनं तो परत येणार आहे. सो आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. तो कधी घरी येतो आणि कधी आम्ही आमच्या ट्रॅकवर लागतो आणि कधी लाईनवर लागतो, की फ्रॉम द लास्ट 10 days आमचं सगळं वरखाली स्केड्यूल चालू आहे. सो असे 3 पॅकेट्स घेतले होते, आणि इट इज रिअली नाईस, टेस्टी आहे प्यायला. ऑब्व्हियसली इट्स नॉट दॅट हेल्दी, पण तुम्हाला कोणी गेस्ट वगैरे आले तर दिस इज अ क्विक मिक्स, तर मस्त आहे. जर त्या एक्झिबिशन मध्ये आज गेले तर नक्की विकत घ्या. सोबू, त्या मुलगी आज बॅगच नाही काढत आहे. बॅग का नाही काढत आहे? बॅग खूप आवडली. ही आणि मुलगी बघा टून 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 वाजवतेच आहे. ती त्याच्यासाठी नाहीये, ती मंदिरात लावायची आहे न्यू हाऊस मध्ये. ते बटरस्कॉचचा प्यायचा मिल्कशेक. ओके, कसं आहे? चीअर्स. माझं पिऊन बघायचंय. दुधूच्या नाही आवडत मला. हिचे खूप नाटक आहे, मला काहीतरी सांगा. नाही, पी चुपचाप. तू त्रास देतेस. आय डोंट थिंक सो की माझा आणि स्नोईचा फारसं पटणार आहे. वन शी ग्रोज अप. एन्जॉय करते का? एव्हरीवन, स्नोई आपल्याला दाखवतीये तिने आज काय काय शॉपिंग केली आहे तर. ओके स्नोई, हा सांग काय नाही घेतलं. आज आपण बॅग घेतली आहे. हा, आज आपण चॉकलेट घेतली आहे. हा, आणि आज आपण
हे घेतलंय हा काय आहे ते, काय म्हणतात त्याला? करायचं. शेक शेक करायचं. आम्ही त्याचं नाव ठेवून दिलंय. हा अजून आठव तुझं काहीतरी फेवरेट घेतलं तू, ते खूप सारं आहे, येल्लो कलरचं आहे. खूप सारे होते छोटे 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 छोटे. काढ. तर टोटल नाहीये बॅग मध्ये. आणलेच नाहीत तू, घरीच ठेवलंय. पण घेतलाय ना. तुझी बॅग तर दाखव गाईसला. असं म्हणा गाईस बघा माझी बॅग कशी वाटली. हे परफ्यूम ते थोडी घेतलं. ते असेच म्हणते ना. अच्छा अच्छा असं सांग असं सांग. हे आहे नेकलेस. हा ठीक आहे मी बाय करते आता. बाय गाईस कर. हे आहे डॉकी. बाय बाय. सो फायनली मी आणि स्नोई आलो आहे दीपकच्या घरी. आई इथे आहे तर म्हटलं मी आणि स्नोई इथेच आज राहतो म्हणून, कारण की प्रकाश नाही आहे, घर एकदम खाली खाली वाटते आणि फ्रँकली स्पीकिंग माझी बिलकुल हिंमत नाही होत एकटी राहण्याची. सो येस अराउंड 10:30 झाले आहेत. 1 तास मजा मस्ती करूया, गप्पा गोष्टी करूया अँड देन वी आर गोइंग टू बेड. उद्या आहे संडे. प्रकाश इज गोइंग टू कम बॅक टुमॉरो आणि त्याच्यासाठी हा पर्टिक्युलर व्लॉग एक सरप्राईज राहणार आहे. त्याला मी सांगितलं नाहीये की दॅट आय एम शूटिंग थ्रू आउट द डे. सो बघूया त्याची रिॲक्शन कशी राहते काय राहते. पण एनिवेज आपण हा व्हिडिओ आज इथेच एंड करूया. होप तुम्हाला हा माझा फर्स्ट व्लॉग आवडलेला असेल. अजून असे व्हिडिओज जर बघायचे असतील किंवा माझं स्पेसिफिक तुम्हाला काय अजून बघायला आवडेल तर प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत प्रियंका प्रकाशच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.